देवराज 11 वेले संघाच्या फलंदाजांनी जर षटकार हॅट्रिक ठोकली तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश मोडक दादांकडून 1000 रुपये. आणि विकेट हॅट्रिक जर कमावली दोस्ती 11 बडवल B+ च्या गोलंदाजांना नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 1000 रुपये. आता दोनही मित्र आपापल्या संघाला सपोर्ट करत असताना दोघांचंही कॅश प्राइज आलंय. एका बाजूला बेंडू दादा, एका बाजूला गणेश दादा, मध्ये 2 साक्षीदार आहेत. त्या दोघांचं कॅश प्राइज इथून 2 संघांसाठी लावत असताना मॅचला इथून सुरुवात करा. 3 ओव्हरचा हा सामना आहे. वेहले टीम 3 ओव्हर असणार आहे आणि बडवल B+ 3 ओव्हर असणार आहेत. 4 वाजून 7 मिनिटं झालेले. लवकर आपण मॅचला सुरुवात करा. चारही संघ जे टॉप 5 मध्ये पोहोचलेत. आता प्रथमेश 11 दामोदर संघाचा कर्णधार आपणही स्टेजवरती या आणि चेंज द गेम वंजारपाडा आपणही स्टेजवरती या. 5 संघांचा जो लकी ड्रॉ आहे तो इथे आपल्याला काढायचा आहे. आंथरडवर्डीचा कर्णधार आहे. अंजप संघाचा आहे. धामोते आणि वंजारपाड्याचा कर्णधार आपण लवकर या कारण तो लकी ड्रॉ आपल्याला काढायचा. 4 वाजून 7 मिनिटं झाले. अजूनही 5 मॅचेस बाकी आहेत. अर्धा तास जरी पकडला तरी त्या 5 मॅचेसला 2.5 तास म्हणजे 4 6.5 बक्षीस समारंभ अर्धा तास 7 आणि मला 6:30ची ट्रेन मिळणार नाही. त्यामुळे मी किमान 9ची तरी पकडेल जर स्पर्धा 7 पर्यंत कंप्लीट झाली तर. चला लगेच मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. दोस्ती 11 बडवल B+ फिल्डिंग आपण लावून घ्या आणि बॅटिंगसाठी उतरलाय तो मात्र भिवंडी तालुक्यातील देवराज 11 वेले हा संघ. खरं तर गेली 4 रात्र आम्ही या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. नरेश दादा, गणेश दादा, विलासजी शिल्के साहेब यांनी उभारलेली ही स्पर्धा रुद्राणी 11, स्वर्गीय भास्कर 11 आणि दुर्वा 11 सावळे संघाच्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा गेली 4 रात्र इथे आपण अनुभवत आहोत आणि 4 रात्रीमधून 5 संघ इथे या ट्रॉफीपर्यंत पोहोचले. 40 संघामधून खरं तर हे 5 संघ 4 संघ पोहोचले. तर 5व्या संघाची आपल्याला प्रतीक्षा आहे. जी प्रतीक्षा या मॅचमध्ये समाप्त होईल आणि टॉप 5 मध्ये आजच्या बलाढ्य संघामधून कोणता संघ बाजी मारणार. एका बाजूला कर्जत तालुक्यातील ज्या संघाने यावर्षी 13 ट्रॉफी जिंकल्यात तो दोस्ती 11 बडवल B+ सुसाट फॉर्म मध्ये असणारा संघ आणि त्यांच्या विरोधात पहिल्यांदा या मैदानावरती आलेला भिवंडी तालुक्यातील देवराज 11 वेले हा संघ. 3 ओव्हरची मॅच असणार. याकडे लक्ष द्या. 3 ओव्हर मॅच असणार आणि आता कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतात ते मात्र राज भोईर सर आपलं स्वागत आहे. पहिला चेंडू पहिला गोलंदाज अनुराग दोस्ती 11 बडवल B+ संघाचा गोलंदाजीचा इथून पहिला हुकमाचा एक्का. पहिलाच बॉल अपील आणि खरं तरी मोठी विकेट. 2 लगातार मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा वेले संघाचा बायकर मॅन शून्यावरती आउट केले ते मात्र विजेंद्र पाटीलला. खतरनाक चेंडू होता अनुरागचा. खरं तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका मॅच मध्ये धावा केला होता त्याने 45, एका मॅच मध्ये धावा केला तर 23 आय थिंक. इथे शून्यावरती आउट केलंय. धोक्याची घंटा आहे ती मात्र देवराज 11 वेले संघासाठी. थोडा नाराज असेल जेव्हा 2003 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा जो फायनलचा सामना झाला होता 359चं टार्गेट जेव्हा ऑस्ट्रेलियाने दिलं होतं. सचिन तेंडुलकरने एक चौकार खेळला. तमाम भारतीयांच्या चेहऱ्यावरती आनंद आला आणि त्यानंतर सचिन बाद झाल्यानंतर काही लोकांनी टीव्ही बंद केला, काही लोकांनी टीव्ही फोडून देखील टाकल्या होत्या. तसा विजेंद्र पाटील इथे आउट झालाय. भरपूर अपेक्षा होत्या. शून्यावरती परतला. फटका हवेत आहे. उंच हवेत सीमा पार खेचलाय तो षटकार. विजेंद्र जरी बाद झाला असला तरी आणखी धमक आहे कारण भरपूर डीप बॅटिंग लाईन आहे आणि षटकार आलाय. गणेश मोडक दादांकडून कॅश प्राइज असणार. 3 लगातार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चेंडू 6 धावा आणि समोर जो बॅनर आहे भास्कर भाऊ दिसले यांचा त्यावरती जर षटकार ठोकला त्या बॅनर वरती तर 5000 रुपये असतील. एका टप्प्याने जरी चेंडू आदळला तरी देखील 5000 रुपये असतील. भास्कर भाऊ दिसले रात्रभर ही स्पर्धा पाहत आहेत. साहेबांनी मला 5000 रुपये गुगल पेच्या स्वरूपात पाठवले देखील आहेत. पण कोणता खेळाडू ते कमावणार.
2 चेंडू 6 धावा. अनुराग वरती षटकार इथून खेचलाय आणि या या खेळाडू मध्ये ती ताकद आहे. वन डाऊनची भूमिका अत्यंत महत्वाची राहते जिथे मात्र षटकार लगावत. वाह, खोला टाकला चेंडू समोर. अनुराग एकच धावेवरती थांबावं लागेल. देवराज 11 वेले संघ ज्या संघाने खरं तर दोन्ही मॅच मध्ये म्हणजे पहिल्यांदा देवराज 11 वेले संघाने कडाव संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर उमरोली संघाला ज्या संघाने हरवलं होतं त्या जयमल्हार वाशिवली संघाला हरवलं. आणि आता दोस्ती 11 बडवल B+ ज्या संघाने कर्जत तालुक्याच्या बाहेर 13 ट्रॉफीमध्ये 8 ट्रॉफी जिंकल्यात. म्हणजे तो संघ आता देवराज 11 वेले संघाचा विजय रथ रोखणार का या स्पर्धेमध्ये. समोर उडवला. गॅप मोठा आहे. खेचलाय चौकार. 4 बॉल रन झाले ते 11. क्वालिफाय मॅच की ही धाकड फलंदाजी आपण पाहतो देवराज 11 वेले संघाची. अनुराग वरती धावा येत आहेत. विकेट जरी आउट झाली असली, बायकर मॅन जरी परतला असला तरी धावांचा ओघ वाढतोय आणि अनुराग खरं तर या धावा इथून ज्या पद्धतीने फ्लो आहे देवराज 11 वेले संघाला थांबवावं लागेल. थोडा थांबा द्यावा लागेल कारण अशाच पद्धतीने बॅटिंग जर सुरू राहिली ती मात्र केतन आणि अल्पेशची तर मात्र थोडा अवघड होईल. स्कोर मोठा होईल कारण 3च ओव्हरची मॅच आहे क्वालिफायची. फटका ऑन साइडला ताकदीने झोकलाय आणि खेळलाय तो षटकार. येतात बॅक मॅच बॉल इथून येतोय बघा. खरं तर व्हॉलेंटियरचा जो बॅक सपोर्ट राहिला ना या स्पर्धेमध्ये दुर्वा 11 सावळे संघाचे सदस्य, स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचे सदस्य यांनी जी व्हॉलेंटियरची भूमिका सांभाळली ती देखील महत्त्वाची ठरली. ग्रामस्थ मंडळ सावळे हेदवली, ग्रामस्थ मंडळ अंजप आणि त्याचबरोबर रुद्राणी 11 विलाजी शेळके साहेब यांचाही तेवढाच मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये. आणि आता 5 चेंडूमध्ये 17 झाल्यात. अनुराग खरं तर केतनच्या अगेन्स्ट चेंडूचा टप्पा कुठे राखावा याचं कान मंत्र सध्या पंकज मस्करने त्याला दिलेलं आहे आणि त्यानुसार मात्र केतनला इथून रोखण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हरमध्ये. अनुराग इथून लास्ट बॉलची फेक होईल. 17 धावा हवेत होता चेंडू समोर होता. कव्हर झाला. एक सिंगल इथून मिळेल. 1 ओव्हर आणि 18 धावा झाल्यात. तर मात्र बॅटिंग करणारी टीम देवराज 11 वेले संघाच्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगला स्कोर उभारलाय पॉवर प्ले मध्ये. पहिल्या बॉल वरती बायकर मॅन विजेंद्र पाटीलला आउट केलं. शांतता होती पवेलियन मध्ये कारण शून्यावरती विजेंद्र परतला होता. मग केतन आणि अल्पेशने डाव सावरला आणि तुफान बॅटिंग करत पहिल्या ओव्हर मध्ये अनुरागला ठोकून काढल्या. धावा 18. दोस्ती 11 बडवल B+ ज्या युनियनने हा संघ या वर्षीच्या सीझन मध्ये खेळलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर या संघाने जी कामगिरी केली 13 ट्रॉफी जिंकल्या आणि म्हणून या संघाचं नाव आता कर्जत तालुक्यातून जेव्हा बाहेरून संघ येतात या वर्षीच्या सीझन मध्ये खरं तर त्यावेळी मात्र बडवल B+ हा संघ कर्जत तालुक्यातील बाहेर संघाच्या विरुद्ध. आणि जसं संभाजी पातारे सर म्हटलं की हे जे काही 4-5 संघ आहेत ना हे जर शेवटच्या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी असतील ना तर काही संघ त्यांच्या विरुद्ध खेळायला तयार देखील होत नाहीत. इतका जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्व बाजूने आणि सामना कसाही असू द्या कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची ताकद त्यांच्यामध्ये. 1 ओव्हर आणि धावा झाल्या त्या 18. ओव्हर नंबर 2 मध्ये कर्णधार पंकज मस्कर. अल्पेश आता स्ट्राईक वरती असेल. बघा समोर जी शेकोटी पेटवलेली आहे खरं तर व्हॉलेंटियरला विनंती करेल की आपण ती शेकोटी विझवावी कारण ज्या पद्धतीने धूर निघतोय ना आम्हाला भीती वाटते की कदाचित तो धूर टॉवरला काही झालं तर नसेल. प्लीज विझवा आपण ती शेकोटी विझवा.
18 धावा झालेल्या आहेत आणि पंकज मस्कर षटकाला इथून सुरुवात करेल. पहिलाच बॉल पकडली कॅच. बॅटर आउट. धक्का मिळाला तो देवराज 11 वेलेला. डीजे धावसंख्या ती मात्र 18. यस यस प्लीज प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की चेंडू टाकताना आपण आवाज करू नका. दोस्ती 11 बडवल B+ प्रेक्षकांना विनंती आहे की आयोजक गणेशदादा मोडक यांच्या सूचना तुमच्यासाठी आहेत की तुमचा आवाज कृपया नकोय. फटका या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा जेबी बॉल पर्यंत मिस्टेक झाली. मागे बॅकअप आहे राकेश पाटीलचा. गाफील राहिला नाही राकेश पाटील. खरं तर जेबीने आधी इतक्या उंचावरून कॅच पकडली तरी देखील राकेश पाटील गाफील राहिला नाही. त्याने पाठलाग करत असताना जेबी पुढे होता पण मागे त्यांनी बॅक सपोर्ट दिला आणि चौकार संघासाठी अडवला. 2 धावा. स्कोर इथून 2 ने वाढेल. 20 धावा झाल्यात. 2 विकेट आउट झाल्यात. पंकज मस्कर खरं तर या षटकामध्ये बॉलिंग करतोय आणि हवेत चाललाय चेंडू. समीर मालीच्या हातातून बॉल निसटला. पुन्हा राकेशने बॉलला कव्हर केलं. रन झाल्यात या 2 संख्येने 22. बघा 2 आमचे प्रेक्षक जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला, कृपया आपण बाउंड्री लाईनच्या मागे जावं. 22 धावा. कॅच पकडणं अत्यंत गरजेचं होतं कारण राजनने मागच्या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली होती आणि त्या राजनला इथे जीवनदान दिलंय. खोलात टाकला चेंडू. बॅक टू द बॉलर पंकज मस्कर. कमालीचा बॉल होता. 4 बॉल झाल्या. धावा 22. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न पंकज करतोय. गतीने बीट करतोय राजनला. आणि देवराज 11 वेलेस संघ तगडी बॅटिंग लाईन आहे. विजेंद्र बाद झाला त्यानंतर अल्पेश परतला पण राजन मैदानाच्या आतमध्ये 2 आत करण्यासाठी सज्ज आहे. फुल टॉस ठोकलाय तो सिक्सर. पंकज मस्कर वरती ताकदीचा वापर. षटकार आला आणि स्कोर झाला त्या षटकाराने 28 धावा. 5 चेंडू 28 धावा. भरपूर एनर्जी राजन मध्ये आणि तेवढीच पॉवर देखील त्याने जनरेट केली. फुल टॉस वरती सोपा चेंडू होता. फक्त ताकद लावली. खेळला तो षटकार. 5 चेंडू 28 धावा. पंकज मस्कर विकेट जरी घेतली असली तरी राजनला दिलेलं जीवनदान थोडं महाग ठरतं ते दोस्ती 11 बडवल B+ संघाला. स्कोर झालाय तो 28. 3 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक पंकज मस्करचा. फटका आलाय राजनचा. जेबीच्या आता चेंडू फेक झाली. 2 षटकांचा स्पेल इथून संपलाय. स्कोर झालाय तो मात्र 29 धावा. आणखीन 1 ओव्हर इथून शिल्लक असणार आणि देवराज 11 वेले
आज या संघाचा विजयरथ कोण रोखणार, कारण दोनही मॅच मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे. दोस्ती 11 बडवल B+ संघ इथून मात्र 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 29 धावा दिलेला आणि जर विकेट हॅट्रिक या ओव्हरमध्ये घेतली तर दीपक मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, ही दोन्ही संघांना विनंती आहे. आता जे रात्री झोपले होते ना ते आपले प्रेक्षक इथे जागे झालेत आणि आता देखील तुम्ही बघू शकाल 250च्या वर प्रेक्षक ऑनलाईन व्ह्युअर्स KTC लाईव्ह इव्हेंटवरती मॅचचा आनंद घेतात. देवराज 11 वेलस संघासाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज अशोकजी भोईर यांचं प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 ओव्हर 29 धावा. अनुरागने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला, त्यानंतर पंकजाला विकेट मिळवली, कॅच ड्रॉप झाल्यानंतर राजनचा षटकार आला. आता मैदानाच्या आतमध्ये केतन आहे, राजन त्याला साथ देतो आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र मागच्या सामन्याचा हिरो राकेश पाटील, ज्या राकेश पाटीलने पॉझिटिव्ह एनर्जीने बडवल B+ संघ बनवला, नवीन खेळाडूंना घेऊन संघाची उभारणी केली आणि 2च वर्षामध्ये हा संघ कर्जत तालुक्यात टॉप लेवलला पोहोचला आणि कर्जत तालुक्याच्या बाहेरील संघांना हरवून 8 ट्रॉफी देखील कर्जत तालुक्याच्या बाहेर त्यांनी जिंकल्या. आणि आता तो राकेश पाटील या संघाचं नेतृत्व दमदार करतो. आणि जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज, अन्यथा आम्हाला या पुढच्या मॅचेस या 1-1 ओव्हरच्या कराव्या लागतील. गोलंदाज तयार राकेश पाटील. स्कोर झाला 29. विकेट कीपर क्लोज टू द स्टंप आलाय. स्ट्रॅटेजी थोडी चेंज आहे, आक्रमक त्या फिल्डिंग मध्ये देखील असायला पाहिजे, या कारणास्तव विकेट कीपर थोडा स्टंपच्या अगदी समीप आहे. राकेश पाटीलचा षटक. पहिला चेंडू फसवलाय ते मात्र राजनला. तोडी सोड उत्तर. राकेश पाटील कुठल्याही क्षणी चेंडूला फिरकी देण्याची ताकद या खेळाडूमध्ये. गोलंदाजाचा हा चेंडू निर्धाव चेंडू आला. स्कोर येतो 29. राजन मात्र तीक्ष्ण दृष्टीने पाहणी करतोय गोलंदाजाची. दुसरा बॉल मागे चाललाय चेंडू. एक धाव 30 धावा झालेल्या आहेत. राकेश पाटील कमबॅक करतोय, पुनरागमन करतो. लेगबायच्या स्वरूपातली धाव ठरेल. थांबवायचंय 40च्या आतमध्ये थांबवायचंय. त्यासाठी 2 बॉल मध्ये राकेशने दिली आहे फक्त 1च धाव. सर्व क्रीडा रसिक या मॅच कडे पाहतायत. दोस्ती 11 बडवल B+ चा परफॉर्मन्स भिवंडी तालुक्यातील देवराज 11 वेलस संघासमोर दोस्ती 11 बडवल B+ विजय साकारणार का, वेलस संघाचा विजयरथ रोखणार का आणि क्वालिफायची मॅच जिंकून कोणता संघ ट्रॉफीचा मानकरी ठरेल. राकेश पाटील गोलंदाजीसाठी. बॅटर येतो केतन. ऑन साइडला चेंडू मात्र सर्कलच्या बाउंड्री वरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा कंप्लीट. 3 चेंडू आणि 32 धावा. राकेश पाटीलच्या गोलंदाजीला खेळणं म्हणजे एक चांगल्या फलंदाजाचं काम आहे, कारण राकेश पाटीलची ज्या पद्धतीने बॉलिंग आहे ना, खरं तर एखाद्या नवीन जोश भरलेल्या खेळाडूला असं वाटेल की मी राकेश पाटीलची ओव्हर एकदा तरी खेळावी. 3 बॉल 32 धावा. फुलटॉस होता, पंचांनी इथून घोषित केला नो बॉल. यस, टीमचा रिव्ह्यू इथून येतोय, चेकिंग केलं जाईल. नो बॉल पंचांनी दिला होता, सॉफ्ट सिग्नल. टीमने इथून या निर्णयाला चॅलेंज केलंय. फुलटॉस होता, नो बॉल अजून डिक्लेअर झालेला नाहीये खरं तर, कारण निर्णय पेंडिंग आहे आणि 1 धाव तर जरूर मिळणार. 3 बॉल पर्यंत 32चा स्कोर आहे. या बॉलवरती डिसिजन येईल. थर्ड अंपायर आमचे चेक करतायत. टेक्निकल टीम देखील खूप चांगलं काम करते KTC लाईव्ह इव्हेंट. आणि एक्झॅक्ट चेंडू कुठे असेल, निर्णय काय येईल याकडे दोन्ही संघांचं लक्ष लागलंय. बॉल रिलीज करताना थोडा हाईटने हा चेंडू आलाय की नाही, अबो दी वेस्ट आहे की नाही, डीप झालाय का, खरं तर भरपूर प्रश्न आहेत आमच्या तिसऱ्या पंचांना देखील. आणि निर्णय या ठिकाणी येतो नो बॉल राकेश पाटीलने हाताळलाय. नो बॉल प्लस सिंगल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. 32 मध्ये 2 आल्यात, 34 झाल्यात आणि फ्री हिटचा बॉल असेल तो राकेश पाटील. फसवलाय राजनला फसवलाय. 4 बॉल धावा 34.
चेंडू चेंडू समजेनास आहे खरं तर राकेश पाटीलच्या या फिरकी पुढे खरं तर थोडा का होईना राजन बॅकफूट वरती गेलाय जरूर. राकेश पाटीलच्या चेंडूला ओळखणं राजन साठी सध्या कठीण होऊन बसलंय. 4 बॉल धावा 34. पुन्हा गतीने फसवण्याचा प्रयत्न. विकेट इथून येईल. 5 चेंडू आणि 34 धावा. एक बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज चला आपण लगेच धावत चला. 34 धावा झालेल्या आहेत. अवघ्या 5 धावा राकेश पाटीलने दिल्या. एक चेंडू बाकी आहे. दोस्ती 11 बडबल B+ आपल्या टीम मध्ये एक तरी हुकमाचा एक्का असावा. म्हणजे 2 गोलंदाजी जरी धुलाई झाली तरी एकाने विपक्षी टीमची लास्ट ओव्हर मध्ये ती धुलाई करावी गोलंदाजीने आणि ती राकेश पाटीलने सध्या केली. राजन सारख्या तगड्या बॅटरला फसवलं अक्षरशः. जसं काही क्लोरोफॉर्म द्यावा आणि गुंगी यावी फलंदाजाला तशी गोलंदाजी केली ती राकेश पाटीलने. 34 धावा. 1 बॉलचा खेळ बाकी. अशोक भोईर साहेब या ठिकाणी षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिकची अपेक्षा करत होते. राकेश पाटीलच्या समोर फलंदाजांनी नांगी टाकली. अवघ्या 5 धावा 5 चेंडू मध्ये केल्यात. पहिला दिवस गाजवलं होतं प्रवीण पथारेने, मारुती माळीने, संभाजी पथारेने, नरेश मिनमिने दादांची फिल्डिंग, डाईव्ह लगावत जे एफर्ट्स होते. सुदाम होते, स्लीपरचा बादशाह म्हणून सुदाम यांची ओळख आहे. त्यानंतर दुसरी रजनी, प्रथमेश 11 दामोते, नितीन विर्लेचा परफॉर्मन्स. लास्ट बॉल हवेत आहे. 2 धावा इथून मिळतील. थोडा नाराजीचा सूर जरूर असेल. कॅच पकडता आली असती. 34-2 36 झाल्यात. 37चं लक्ष इथून सेट झालंय. दोस्ती 11 बडबल B+ साठी 37 धावांचं टार्गेट इथून असेल. चला लवकर आपण फिल्डिंग साठी उतरा. देवराज 11 वेलस संघ आणि मी आता 4ही जे संघ क्वालिफाय झालेत शेवटची सूचना करतोय. जर 2 मिनिटात आपण स्टेजवरती आला नाहीत तर तुमच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही लकी ड्रॉ ओपन करू. चेंज द गेम वंजारपाडा, प्रथमेश 11 धामोते, अंतराळ वरडी आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप 4ही करण्यात आपण स्टेजवरती या. चला लवकर बॅटर आपण रेडी करा. दोस्ती 11 बडवल B+. विजयासाठी लक्ष दे 37 आवश्यकच. अंपायर मिलिंद कोळंबे सर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हावं. क्वालिफायची मॅच. सदोतीस धावांचं लक्ष इथून असणार. षटकार हॅट्रिक जर ठोकली तर दीपक मिनमिने अर्थात बेंडू दादांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक घेतली तर अशोक भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रति षटकार दोस्ती 11 बडवल B+ साठी नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आज बक्षिसांची खैरात नाजुका दीपक मिनमिने यांच्या माध्यमातून बेंडू दादांचा जो भक्कम पाठिंबा राहिला दोस्ती 11 बडवल B+ संघाला बक्षिसाच्या स्वरूपात दादांचा पाठिंबा. चला लवकर मॅचला इथून सुरुवात करा. 18 बॉल कंपल्सरी धावा पाहिजे. 37. भास्कर भाऊ दिसले यांचा बॅनर समोरचा जो टॉवर आहे
फायनल पर्यंत कोणत्याही खेळाडूने जर तिथे षटकार ठोकला 5,000, टप्प्याने चौकार जरी बॅनरवरती लागला तरी 5,000. कोण मान आता प्रत्येकाला ज्यांच्या मॅचेस बाकी आहेत ना ते मनामध्ये एकच जिद्द ठेवून असेल की मी त्या ठिकाणी चौकार नाही तर षटकार मारणार. संभाजी पतारे सरांचा देखील फोकस आहे. नरेश दादा मिनमे नाही कदाचित बॅटिंगसाठी उतरू शकतात. संधी मोठी आहे. सेमीफायनलच्या लढतींकडे आपण जाणार आहोत. टाइम झालेला आहे 4:31 केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती प्रेक्षकांची संख्या वाढतीये. पहिला चेंडू शरीराचा भेद घेतलाय समीरने, इथून टर्न घेतला होता आणि पहिली धाव पण 37 धावा लेग बायच्या स्वरूपातली धाव इथून टीमच्या खात्यात ऍड होईल. मिलिंद बोडके दादा खरं तर दुसऱ्या बाजूने थोडी धाकधूक त्यांच्याही मनामध्ये, कारण जे ते पाठीराखे आपापल्या संघाला सपोर्ट करतात, टीम ओनर आपापल्या संघाला सपोर्ट करतात. एक बॉल एक धाव. गोलंदाजाचा चेंडू जॉट बॉल. ज्या राकेशने ज्या पद्धतीने बॉलिंग केली, देवराज 11 वेलेला फसवलं. आता राकेशच्या विरोधात हा गोलंदाज डॉट बॉल काढतोय, पण इथून पुन्हा उभं राहावं लागेल, लढावं लागेल या मॅच मध्ये. राकेशच्या बॅटमधून फटका ऑन साइडला, भरपूर उंच मागे राहिला खेळाडू, तोपर्यंत धावा घेण्यास सुरुवात. 3 बॉल धावा झाल्या तिथून 3 बॉल आणि 3 धावा. 37चं लक्ष आहे. पाठलाग सुरू झालाय. 3 बॉल मध्ये 3 धावा. दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाच्या. फटका भारी आहे समोरच्या दिशेने, लॉफ्ट केलाय, सिक्सर. दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाचा राकेश पाटील रॉकस्टार प्लेयर आहे आणि आज राकेश आपल्या संघासाठी बरसतोय. विपक्षी टीम वरती जिद्दीने उतरलाय, हिमतीने खेळतोय आणि खरं तर या षटकाराने धावसंख्या पोहोचली. 4 बॉल मध्ये धावा आहेत त्या 9. आज राकेश को रोकना थोडा मुश्किल है. देवराज 11 वेल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शरीरावरती लागलाय चेंडू, धाव देखील इथून कंप्लीट. लेग बाय स्वरूपाची धाव. धावा येतात हे महत्वाचे आहे. स्कोर झालाय तो मात्र 5 चेंडू मध्ये 10. 5 बॉल 10 धावा. एखादा फटका जर या बॉल वरती आला तर ओव्हरची सरासरी मात्र मेंटेन होईल. खरं तर 12ची सरासरी 37 पाहिजेत म्हणजे 12, एखाद्या ओव्हर मध्ये 13, 12-13 पण इथून झाल्यात 5 चेंडू मध्ये 10. शेवटचा बॉल या ठिकाणी होता. ओव्हर इथून कंप्लीट झाली. धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 10. वाईट बॉल साठी कुठल्याही टीमला DRS नाहीये, ही आपण पहिल्या रात्रीपासून आयोजकांच्या वतीने उद्घोषणा केली होती. 10 धावांनी षटक इथून समाप्त झाला. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे 27. चला दोन्ही संघाच्या पाठीराख्यांनी शांत राहा. सामना खरं तर अजूनही दोस्ती 11 बडवल बी प्लसचा देखील तुम्ही परफॉर्मन्स पाहिला ना तर देवराज 11 वेलेस संघाला थोडी दमछाक जरूर झाली शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर आता पहिल्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्यात आणि जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज. ठसन या मॅच मध्ये ट्रॉफी कोण जिंकणार यासाठी टॉप 5 च्या लढतीसाठी सुरू असलेला सामना.
पहिलाच बॉल जोरदार अपील. लेग बायची धाव. स्ट्रॉंग अपील होती. एकच धाव मिळेल. 11 चेंडू आता 26 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 26. चला फास्ट खेळा ही विनंती आहे. देवराज इलेव्हन वेलेस संघ 4 वाजून 37 मिनिटं झालेली आहेत. टार्गेटही 37च आहे. त्यामुळे इथून 11 बॉलमध्ये 26 पाहिजेत. समीर माली, राकेश पाटील लवकर सामना ताब्यात घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. पण समोरून देखील सामन्यावरती धावत संख्येला इथून रोखण्याचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा इथून येत आहे टीम दोस्ती 11 बडबल B+ साठी. सामन्यामध्ये बॉल बाकी आहेत 11. मॅच जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत अजूनही 25. 11 चेंडू 25 धावा. 4 षटकार जर क्लिअर केले सामना ताब्यात येईल दोस्ती 11 बडबल B+ संघाच्या. 11 बॉल 25 ची आवश्यकता. समीर मालीचा फटका औतुंग असा फटका भरपूर उंच जजमेंट साठी आलाय खेळाडू. कॅच ड्रॉप. 2 धावा मिळाल्या. प्रेशराइज मॅच आहे. क्वालिफायची मॅच आहे. टेन्शन तर असणार. कॅच ड्रॉप झाली. 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी रन्स पाहिजे त्या 23. 10 बॉल 23 धावांची गरज. 4 रात्रीमध्ये उत्तम चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणारे नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे दुर्वा 11 सावळे संघाचे कोच हरेश जुळे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. फटका समीरचा मागे पकडली कॅच. फलंदाज इथून बाद. डीजे येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार दोस्ती 11 बडबल B+ संघ. सर खरंतर या मॅच मध्ये तर 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. बडबल B+ दोस्ती 11 बडबल B+ हा संघ मात्र या ठिकाणी खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. विजयासाठी धडपड करतोय. ताकद आहे, क्षमता आहे ती मात्र उमेश जामघरेमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करतो या ठिकाणी राकेश पाटील. अजूनही मॅच संपलेली नाहीये. बरीचशी मॅच या ठिकाणी शिल्लक आहे आणि त्या क्षमतेनुसार फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचा असेल तर मात्र राकेश पाटील आणि उमेशला मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. विपक्ष वेहेले संघ दर्जेदार कामगिरी करतोय. पहिल्या मॅच पासून आपण पाहिले त्यांना या स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले, परंतु त्या वर्चस्वाला बाजूला सारून कुठेतरी आता उमेशला आणि राकेशला आपल्या संघासाठी मात्र नवीन योगदान द्यावं लागेल आणि विजयापर्यंत न्यावं लागेल. फटका खेचला या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती उमेश जामघरे बॅक टू पवेलियन होतोय. फार मोठा धक्का लागतोय तर मात्र दोस्ती 11 बडबल B+ संघाला ज्या आशा होत्या, ज्या आशेने खऱ्या अर्थाने उमेश जामघरे याला खेळपट्टीवरती पाठवलं होतं, बोलावलं होतं खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल राकेश पाटीलने, परंतु निराश केले त्याने. तदनंतर आता नवीन फलंदाज मैदानावरती खेळपट्टीवरती जाताना पुन्हा दिसतोय प्रमोद. जर्सी नंबर 17 अगदी AB डिव्हिलियर्स सरांचा फार मोठा फॅन असलेला हा प्रमोद, ज्याचा लकी नंबर जर्सी नंबर 17 हा मैदानामध्ये जातोय. 1-2 षटकार या षटकामध्ये किंवा येणाऱ्या याच्यामध्ये मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतात. नक्कीच ती क्षमता देखील आहे, परंतु थोडासा आत्मविश्वास जागा करावा लागेल कुठेतरी या ठिकाणी आणि मात्र या सामन्याला आपल्याकडे झुकवावं लागेल.
विजय महत्वाचा आहे. वेहेले संघाला विजय महत्वाचा आहे. विजय महत्वाचा आहे. भडवल बी प्लस संघाला विजय महत्वाचा आहे. कारण ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तर हा विजय महत्वाचा आहे. चांगली गोलंदाजी होतीये ती मात्र वेहेले संघाची या वेळेस. आणि कुठल्याही प्रकारचे धाव मात्र या दोन चेंडूंमध्ये अद्याप या ठिकाणी आलेली नाहीये. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल चांगल्या प्रकारे एक दर्शन मात्र या ठिकाणी दाखवलंय. चांगला खेळ वेहेले संघाने दाखवलाय आणि त्याचीच प्रतिनिधी मात्र या ठिकाणी आणि झेल पकडली जाते. आणखीन एक गडी बाद होतोय भडवल बी प्लस संघाचा आणि 2 षटकं मात्र या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नितेश सर धावा झाल्यात 14 धावा. 37 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी उभं केलं होतं. आता 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा जर केल्या तर मात्र भडवल बी प्लस हा संघ मात्र विजयाची वाटचाल करेल. आणि जर 23 धावा रोखल्या 23 धावसंख्येच्या आतमध्ये तर वेहेले संघ मात्र पुढे वाटचाल करेल. या दोन संघामध्ये सुरू असलेली ही मॅच क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. तर शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी टाकण्यास गोलंदाज सज्ज होतोय. 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज. राकेश पाटीलने जर ही कमाल केली तर ही मॅच तो त्याच्या जीवनभर विसरू शकणार नाहीये. कारण इतकी रोमांच मॅच या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. अगदी अशीच मॅच कडा विरुद्ध खेळताना देखील निर्माण झाली होती ज्या ठिकाणी 6 चेंडू 22 त्या ठिकाणी कल्पेशने कमाल केली होती. या ठिकाणी राकेशला कमाल करावी लागेल आणि नशिबाचा चौकार. अगदी जसे नशीब फिरावे अगदी तशाच प्रकारे या ठिकाणी 22च्या स्वरूपात हा चौकार येतोय. तो मात्र भडवल बी प्लस संघासाठी 4 धावा. 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज असताना हा चौकार येतोय 22च्या स्वरूपात. आता 5 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. वाईड आहे का 22 असं काय करतो तू. इट्स वाईड आणि प्लस 4 धावा म्हणजे 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत. कुठलाही चेंडू नाही 5 धावा मिळाल्या. 23 धावसंख्येची गरज होती. आता 18 धावसंख्येची गरज आहे म्हणजे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. तर या धावा नक्कीच करणार का राकेश पाटील. शॉर्ट पिच चेंडू आणखीन एक वाईड. मी म्हटलं होतं की कुठे कधी नशीब कोणाचं बदलेल याच्यावरती मात्र कधीच नेम नसतो आणि नशीब बदलायला वेळ लागत नाहीये. आणि राकेश पाटीलला आता मात्र ते ओळखावं लागेल. आपल्यामधील जिद्द जागृत करावी लागेल. आत्मविश्वास वाढवावा लागेल. आणि हे 1 ते 2 षटकार जर लगावले तर भडवल बी प्लस संघ जाऊन पोहोचेल तो मात्र ट्रॉफीमध्ये. चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न तितक्याच वेगाने बॅट फिरवली आणि त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना मात्र या ठिकाणी स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय तो मात्र पंकज. 1 धाव कंप्लीट होते. 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज होती. आता 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 16 धावसंख्येची गरज. सॉरी थोडीशी चुकी होते. 16 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू एस थँक्यू सूरज 01 जर्सी नंबर. परंतु दुसऱ्या बाजूने राकेश पाटील 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके 2 षटकार जिवंत ठेवू शकतात भडवल बी प्लस संघाला या सामन्यामध्ये. वेगाने टाकला आणि तितक्याच वेगाने फटका केलाय. चेंडू सरळ निघून जातोय. बाउंड्री लाईन पार. चौकार. 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज होती. आता 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 षटकार खेचायचेत. भडवल बी प्लस संघ ट्रॉफीचा मानकरी. आणि 5 चेंडूंमध्ये जर या 12 धावसंख्या जर रोखल्या तर मात्र वेहेले संघ ट्रॉफीचा मानकरी. मॅच बदलायला नशीब बदलायला या ठिकाणी कधीही वेळ लागत नाहीये.
आणि अशीच परिस्थिती सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रेक्षकांचे आता डोळ्याची पापणी उघडझाप करणारा हा सामना या ठिकाणी पाहतोय. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज, 6 चेंडू 23 धावसंख्येची गरज होती आणि अशा परिस्थितीत 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज येऊन ठेपलेली आहे. हे चौकार राकेश पाटीलची बॅट या ठिकाणी सांगून देते की का भडवल बी प्लस संघ या ठिकाणी नावाजतोय. फटका खेळला या ठिकाणी, एकेरी धाव कंप्लीट केली आहे. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचा थ्रो केलाय आणि जवळ राकेश पाटील निराशा चेहऱ्यावरती सहज दिसत आहे, कारण थर्ड अंपायर घेतलाय आणि या ठिकाणी निर्णय येणं बाकी आहे. निर्णय काय असेल, परंतु एक चांगली फाईट या ठिकाणी बघायला मिळाली. 3-4 चेंडू 12 धावसंख्येची गरज. दुसरी धाव घेताना थोडीशी चलबिचल झाली, द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये कदाचित चुकीचा निर्णय ठरला की काय असे प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेत. या प्रश्नाचं उत्तर आमचे थर्ड अंपायर राजेशजी भोईर सर चेक करतायत त्या ठिकाणी आणि तो निर्णय अगदी काही सेकंदातच आमच्यापर्यंत पोहोचेल. धावचीतच्या स्वरूपात हे डिसिजन पेंडिंग आहे. रोमांचक मॅच, रोमहर्षक, प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही मॅच आपण पाहतोय. क्वालिफायरची मॅच आणि तर लवकरात लवकर डिसिजन देण्याचा प्रयत्न करावा, कारण खूप वेळ होतोय या सामन्याला. अतिशय क्लोज अशा प्रकारचा हा डिसिजन आहे. वाट बघतायत दोन्हीही संघ. जर हा धावचित झाला तर वेले संघ खूप आनंदित होणार आणि जर धावचित वाचला तर इकडे जल्लोष होईल, तो मात्र बडवल बी प्लस संघाचा. दोन्हीही संघ अतिशय हृदयावरती काळजावरती दगड ठेवून या ठिकाणी या निर्णयाची वाट बघत आहेत. अतिशय क्लोज अशा प्रकारचा डिसिजन आहे. पंचांना देखील घेणं अवघड आहे आणि अशा परिस्थितीत खूप वेळ घेतला जातोय. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दोस्ती चषक 2025 शेवटचे काही क्षण या स्पर्धेचे आपण अनुभवतोय आणि अगदी टॉप 5 मधून पोहोचलेले संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या संघांचं देखील आम्ही अभिनंदन करतो, कारण यातील 4 ट्रॉफीवरती त्यांनी आपलं नाव कोरलंय. क्रमांक कोणताही असेल तो येणारा काळ ठरवेल, परंतु आपण या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला. मग त्यामध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी असेल, स्वर्गीय भास्करी नेवल अंजप असेल, चेंज द गेम वंजारपाडा बी संघ असेल, प्रथमेश 11 धामोते संघ असेल. या संघांनी अतिशय कामगिरी आणि इट्स नॉट आउट.
अतिशय क्लोज डिसिजन होता मी म्हटलं या ठिकाणी आणि सर्वांच्या साक्षीने मात्र हा डिसिजन घेतला गेला आणि जल्लोष झाला तो मात्र भडवल B+च्या डगआउट्समध्ये आणि या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट झाल्या सर. 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज होती आणि आता 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज असेल. आता अजय सर देखील या ठिकाणी जागृत झालेत कारण त्यांना आता झोप लागणार नाहीये कारण 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा धावगतीवरती. सर्वांच्या नजरा या मॅचने खिलवून ठेवल्या. समोर फटका या ठिकाणी पुन्हा एकदा एज लागली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना पुन्हा एकदा दमछाक होते. पुन्हा एकदा अंपायर मात्र यावेळेस काय निर्णय देतील आणि इट्स आउट. पंचांचा निर्णय या ठिकाणी बाद घोषित केला आणि राकेश पाटील बॅक टू पवेलियन होतील. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होतोय तो मात्र राकेश पाटील. येस थँक यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज जातोय तो मात्र अनुराग. अनुराग नवीन फलंदाज. दोन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी गोलंदाज का पुन्हा एकदा काही चुकी करणार की आता मात्र पुन्हा निर्विवाद वर्चस्व या सामन्यामध्ये वेहेले संघ राखणार. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. एक षटकार जर या चेंडूवरती आला तर मात्र आशा पुन्हा एकदा पल्लवित होतील त्या भडवल B+ संघाच्या. मात्र या चेंडूवरती जर एकेरी दुहेरी धावसंख्या जर आली तर मात्र कुठेतरी पारड अवघड होऊन जाईल ते भडवल B+ संघासाठी. क्षेत्ररक्षण सजवलं जातं थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो. तर खूप वेळ घेतला या मॅचने कृपया. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. शॉर्ट पिच चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न केला. मिलिंद स्टंप हे झाले होते का? रनआउट विकेट. ठीक आहे विकेट या ठिकाणी जाते. तर लगेचच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. आता 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज. जवळजवळ सामना आता वेहेले संघाने मात्र या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व राखण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. कुठलीही धाव या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न करत नाही भडवल B+ संघ. वेल प्लेड. अभिनंदन वेहेले संघ. आणि लगेचच आपला कर्णधार या ठिकाणी व्यासपीठावरती पाठवायचे आणि लकी ड्रॉच्या या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या या ठिकाणी वाढल्या जातील.